नमस्कार मंडळी, कशी तुम्ही सगळ्यात मजेत असतील आणि मीही मजेत आहे. आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे साची मॅडमचा बड्डे आणि तिचा आज ट्युशनचा पण पहिला दिवस आहे. तर काल लास्ट ब्लॉग तुम्ही बघितलं असेल, बुक्स वगैरे आणले मी तिच्या. तर आता ती जाईल ट्युशनला. इकडे गळा एवढं हे होतं ना, खाल तिकडायला. तर आता बघा साची मॅडमचा बड्डे. साचीला अगोदर विश केलं मी, बट तुमच्यासोबत पुन्हा एकदा विश. हॅपी बर्थडे बच्चा. थँक्यू. तर आणि साजीचे केसही कट केले बघा, तुम्ही बघू शकता. तिला केस कट करायची खूप हौस होती, म्हटलं चला आज करून देते. तर हे बघा, हे मी घरीच कट केलं आहे. कसं कट झालं मला कमेंट्स करून नक्की सांगा. पुढे हो बेटा. तर हे बघा, पट्टी सांगते आता की जास्त कट केले तुम्ही. हां, तिला कुठली कट करायची तुला साजी का? बटरफ्लाय कट. मतलब तू कॉलेजला असेल तेव्हा करते. हे बघा, साजीने आज न्यू ड्रेस घातला आहे मस्त आणि खूप छान दिसतं, तुला सूट होतं आहे. आणि फर्स्ट असं लुकमध्ये तिला बघते मी, कारण ती जीन्सवरचे टॉप वगैरे तेच घालते. तर छान वाटते तिला हे पण. आता अशी तिला 3-4 टॉप घेऊन घेईल, म्हणजे कसं ट्युशनला वगैरे पण बरं पडतं गरमीचं. आणि लूज बरं. ही पॅन्ट जळगावरून घेतली पिंकी मावशीने तिला बड्डे गिफ्ट. हां, स्ट्रेट जीन्स लूज होते बेटा, बेल्ट लावून घे मग. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आजचंही डेली रुटीन जे आहे मी तुम्हाला शेअर करेल. आता काही झालं तर मी ब्लॉग बनवणार आहे. डिसाईड केलं मी. ॲक्च्युली नेहमी असं होतं की डिसाईड करते मी, बट होत नाही. आता आपण करणार आहे. निशिका पण आली आता. तर कोण असलं की जरा बरं वाटतं ब्लॉग वगैरे बनवायला. नाही तर आम्ही आमच्या दररोज साची नसते, सानू नसते दिवसभर, साची ट्युशनला वगैरे, त्यामुळे काही बनत नाही. आता आहे सुट्टं, तर म्हटलं चला ब्लॉग बनवूया. आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू तुम्ही आणि सबस्क्राईब करा चॅनल केलं नसेल आतापर्यंत. सो चला ब्लॉग पूर्ण बघा आणि कमेंट्स करा नक्की बरं का. माझी देवपूजा पण झाली मस्त. ॲक्च्युली फुलं नाही आहे. आता मी साचीला जाते सोडायला, तर मस्त फुलं वगैरे घेऊन येईल, कारण गावाला गेली तर संपलेली फुलं 1-2 दिवस अगोदर मी चांगली होते, कारण हे देवपूजा करत नाही. तर म्हटलं लोकांचं हे होतील. आणि इकडे चहा ठेवला बघा मी, मला वाटलं तू गेलं काय. तर आमच्या 7 म्हातारीला सानूला चहा प्यायचा आहे, तर चहा ठेवला आहे. म्हटलं साची पण घेईल थोडा आणि तिला नाश्ता देते आता. आणि मँगो पण आले, तर मँगो करेल दुपारी. आंब्याचा रस थोडा, 2-3 आंब्याचा आणि थोडं संध्याकाळी. तर चला एक साईडला नाश्ता बनवते बघा. चाय, खिचडी. आणि रात्रीची खिचडी सानूला खूप आवडते, साचीला पण. आणि निशिका पण खिचडी खायला लागली. निशिकाला खिचडी आवडत नाही आणि यांची दोघांची आंघोळ बाकी आहे, निशिका आणि सानूची. त्यांना म्हटलं मी सानूला सोडायला जाते साचीला, तेव्हा देते. साचीला सोडायला मला जायचं आहे, कारण ऑड टाईम आहे 11चा. तर यांना म्हटलेलं मी तुम्ही इथे सोडायला तर या, बट ते नाही म्हटले, काम असतील ते येताना घेऊन येते. तिला 11 ते 1 ट्युशन आहे तिची. मस्त कडक फ्राय खिचडी. आणि बघू आजचं काय प्लॅन आहे संध्याकाळचं, ते अजून डिसाईड नाही आहे. तसं तुम्हाला सांगते. पाऊस वगैरे टोपीन वगैरे घेतलं सर्व. तुम लोग नहाले ना, चालो पुसून द्यायचं एवढं झालं. मी जाते साचीला सोडायला. लगेच येते ना मी, अर्धा तास येते. हां, मस्ती करू नको, डोर ओपन करू नको. मी हे करत का मग चेन काय झालं चेन का पाच मोठी छोटी कट करणार. दुधाला येईल, दूध घेऊन घ्यायचं. दूध आला तर डोर ओपन करायचं, तो नको टी बघायचं. 11 से 1 तू बघेली, तू 12 से 1 देख ना. फिर आने के बाद साची दीदी देखी. चल पकड़ते नहीं साफ तो वहाँ तो निर्माण कुठं का मान पॅड बन कान झाड पाहिलं पण मी. चला बाय. हां चालो बाय बाय. फोन तर नाही आहे, पण तरी मारलेला बरंच का. आणि वातावरण बघा किती क्लाउडी झालं आहे. रेनी सॉरी, क्लाउडी नाही, रेनी. आभाळ बघा. हां, पप्पालाच पाठवायचं. का बांधायचं तरी ठीक आहे.
आणि बघा सुट्टी आणि सर्व गावाला गेल्यासाठी सोसायटी खाली खाली वाटते. हे थोडेफार बच्चे आहे तिकडे. रस्त्यात थांबलो, यांना फोन केलेला आहे म्हटलं तुम्ही असतील जवळ तर या. तर ते येत आहे. आणि बघा साजी मॅडमने स्कार्फ आणला आहे. तर कधी तुम्ही 2-3 मिनटं झाले थांबून. हे बोलू येतं 2 मिनटात. हे बघा साजीचे पप्पा आले. डुडंग बाप्पा आज हेल्मेट बिलमेट मागे लागलं ते कट कर म्हणून कापले. हा बघा साजीचे ट्युशनचं जिना. आम्ही अगोदर दुसऱ्या ठिकाणी गेलेलो आणि ट्युशन होते दुसऱ्या ठिकाणी. आणि जिना खूप डेंजर आहे. बापरे बाप. स्ट्रेट आहे. ऊन नाही तरी आणि गरम बघा किती होते. सो चला जातो आता आम्ही. आणि थांबलेले बाहेर. छान आहे गार्डन वगैरे. ते ट्युशन यायचं. आणि हा गेट आहे ट्युशनचा. आणि हे बघा साहेब तिकडे थांबले. बाईक दिसत असेल तुम्हाला. सानो काय करताय मॅडम लोक काय. अम्मा आंघोळ नाही केली तू. हा अच्छा अच्छा. तर फायनली घरी. आणि हा बघा आदू पण आलाय. आदू आदू हाय हाय कर माझी बच्चा. हाय. तर आता फुलं आणलेली मी. फुलं देवाला अगोदर वाहून घेते. फुलं खूप मोठी मोठी आणि छोटी छोटी करत पडतात. हाँ बेटा काय शो ना. चलो अंदर चलो. चला 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 मध्ये जे करून घेते जे चल मध्ये. चला 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 गिडिंग. आता बाप चेंज करून घेतलं मी कारण गरम खूप होतं. ड्रेसवर मी काम करायला पण होणार नाही मला. आणि बघा बेडरूममध्ये थोडं पसारा होता. हॉलमधला थोडं पसारा आवडला. बेडरूममध्ये आहे थोडं परत आवरून घेते मी. आणि स्वयंपाकाला लागतं कारण साची एकला सुटणार आहे. तर त्याच्यासोबत हे पण येतील. तोपर्यंत जेवण मला रेडी ठेवायचं. बघा सामाजिक केस पण केले परकरी. तिथे मँगो कट करून दोघांची निशिकाची आणि सानूची आंघोळ झाली आहे. नाश्ता पण झाला आहे. आणि म्हटलं मी त्यांना सांगून गेलेली ट्युशनवर आल्यानंतर दीदीला सोडल्यानंतर तुम्हाला मँगो कट करून देते. आता दोघांना एक एक मँगो कट करून देते. आणि साचीचा एक ठेवला आहे. साची आल्यावर खाईल. बघू आता मँगो कशी गोड आहे की काय आहे. आणि निशिकाला पण तुम्ही टेस्ट करा. बरं मी टेस्ट करते. मीठा आहे. देईल देईल देईल. तू खा खा मैं लेती हूँ तेरे से. अरे थांब ना येतं है ना मेरे पास. लेती हूँ का. मी आता आली किचनमध्ये. आणि घामामुळे काही करू पण वाटत नाही. बघा केस म्हणजे कसे झाले. काय पाहिजे. एक ग्लास दोले ना दोले. आणि आता मी आले किचनमध्ये आणि भाजी कट करते भेंडीची. तर भेंडी यांना भेंडी साधी आवडत नाही. आपण हिरवी मिरची टाकून करतो ती. त्यांना मसाला भेंडी आवडते. तर मी अर्धी मसाला भेंडी करेन आणि अर्धी साधी म्हणजे हिरवी मिरची टाकून. तर असे नखरे असतात. हे बघा सॉरी भेंडी मी धुवून घेतली आहे आणि मस्त पुसून घेते. दिसते का मी. काय का काय असंच. तर काही जर झाली संध्याकाळ. मी स्वयंपाक करायला घेतला नव्हता. व्हिडिओ नाही घेतला. तर हे केले साशीला घेऊन आले हे. आणि परत केलं ऑफिसमध्ये. नंतर दादांना जेवण वगैरे केलं. आणि आता चालली काय बर्थडेला जायची तयारी आमची. आणि ते बघा सानू मॅडमचा मेकअप चालू आहे.
अच्छा, आणि सानूचा आरसा हा तिच्या सकाळी उठल्यापासून ती आरसा बघते, सारखी बघत असते. तसं ऑलमोस्ट सर्वांची तयारी झाली. सायची बर्थडे गर्ल पण रेडी आहे. तिचाही लुक तुम्हाला मी दाखवेल, बट सरप्राईज आहे. आणि खूप छान दिसते सायची आज मस्त. आणि ड्रेस तिला तिच्या काकूने आणलेला, तोच घातला तिला. त्यावेळेस ड्रेसचा खर्च वाचला माझा. असाची त्या याच्यामध्ये मी मग तिला दुसरे घेतले मी, तिला देईल मी. हॉटेलमध्ये जातो जेवायला. ॲक्च्युअली घरीच करणं होतं, पण अचानक फायनल झाले. बोलले घरी करण्यापेक्षा पावभाजी करणं होती. ते बोले हॉटेलमध्येच करू, बस घरी करण्यापेक्षा. मग तो जातो आहे मी हॉटेलमध्ये दिसतो. अचानक 6 वाजता डिसाईड झालं होतं, 6 साडेसहाला हॉटेलमध्ये जायचं. मस्त जातो. तर फायनल तर सर्व रेडी झालो आम्ही. नॉर्मल तयारी केली. मग तर मी तुम्हाला बड्डे गर्ल दाखवते. बड्डे गर्ल मस्त दिसते आमची. हो छान दिसते माझी बड्डे गर्ल. आणि बघा गपली गुबली. तिला छान छान फोटो काढून तुम्हाला शेअर करतो. चल फायनली साचीच्या मनासारखं तिला हॉटेलमध्ये बड्डे करायचा होता. वर जाऊ ना का नाही आहे. 0706 आपण मॅचिंग सर्वात मॅचिंग आपण दोघं दिसतो रुद्र. चल चल आत्ता नाही केला. आहे का जागा. फोटोशूट सुरू आहे. साची बघ. हाऊ आय एम लुकिंग. आणि हे बघा मेनू डिसाईड करताय सानो. बर्थडे कोणाचा मेन्यू डिसाईड व्हेज 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 यस. ग्रेवी में कौन सा है. आणि आता आलाय मसाला पापड. काय बसाची बसाची चाट नाही आहे. हाय हाय आमचूर पावडर. मम्मा मला ती वाली. हो हो दे. येलो में है रेड ग्रेवी था. दूसरा चांगली टेस्ट. हां हां सांगितलंय रोटी. म्हणून आलंय फायनली. तुला बटर आवडते. पहिला नंबर सायची बातमी बर्थडे शुरू करे. केकला नको लावा. या ना खाली. पटकन केक मध्येच कोंबली असते त्यापेक्षा. मग फूक मारायची ना. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर साची. हॅपी बर्थडे टू यू.
घ्या 20706 दिशी का फोटो ले थांब सांग तू नंतर सेट कर. तू आणि रुद्र नंतर काढू दोघांनी. दीदीचा बर्थडे संपल्यावर कमी करा मी खा कुठे चालली ग? इथेच थांब. दीदी तिकडे बोलत होती ना कमी करा. चालू ठेव तू कपडा नको करा. कितना हिला रहा है? झाला का? आईला घे. रुद्र, दिसतो का नाही ना? फोटो काढायला. मी नंतर काढले. नंतर तर त्याला गरज चलो मागे हो गं. आमचे केस हो काढतो ना. आणि फोटो तर नाही का? बस झाला का? चालू जा फोटो काढ पटापट. फास्ट. निशिकले फोटो त्याला मोबाईल पकडवला आहे त्याने बरोबर घेतलाय का? माझं नावच कापलं यार. हे खावल हे खावल हे खावल हे खावल हे पण येतो ना जो खाऊ घालतो तो पण येतो ना. इधर देख सानू. सानू ते हे खाऊ घालते ना. केक नाही काय ते उभं ते लाकडी. अरे मला पण दे. असं मला तूच खाते. मी दोघी घेईन. बघ तू माझ्या बर्थडेला तुला काहीच नाही देणार. तूने नाही खिचा ना फोटो. मला नाही दिला ना. बघ माझ्या बर्थडेला देतो का नाही तुला. अरे तू तरी ये फोटो काढायला. मी नंतर घेणार आहे. नंतर कधी झालं? मला पण दे थोडस. तू का देते दोघी दे. तर मंडळी हा होता सचीच्या बड्डेचा व्लॉग आणि व्लॉग टाकण्यामध्ये थोडं वेळ झाला. ॲक्च्युली सचीचा बड्डे होऊन 10-12 दिवस झाले आणि नंतर मी व्लॉग टाकते. बट थोडं काम असल्यामुळे माझं राहिलं एडिटिंग करायचं. तर म्हटलं चला आज फायनल टाकूया व्लॉग. तर एडिट केला मी टाकला. तर थोडेफार पिक्स आहेत त्या दिवशी काढलेले तर ते मी तुम्हाला शेअर करते. तुम्हाला तेही आवडतील आणि व्लॉगही आवडलं असेल नक्की. तर आवडलं असेल नक्की लाईक करा आणि जसं जसं कमेंट करून सांगा व्लॉग कसा वाटला आणि शेअर देखील करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. आणि असेच व्लॉग बघत राहा आणि सबस्क्राईब करत शेअर देखील करत राहा. आणि फोटो आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. लवकरच भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी हॅपी राहा खुश राहा आणि बाय बाय. थँक्यू पुन्हा एक वेळेस. बाय टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.